नमस्कार. जय भीम. मी शरद भाकरे, कामगार हितरक्षक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष. आम्ही आता राव हॉस्पिटलला आलो. आपल्या कामगार हितरक्षक संघटनेची टीम आहे आणि आपले जे कंत्राटी बिगारी सेवक आहेत मनोज आल्हाट, जे नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नगर रोड रॅम्पला काम करतात कचऱ्याच्या गाडीवर, आणि हे त्यांचे वडील आहेत. तर काल त्याचा फोन आला आम्हाला की त्याला मणक्याच्या नस दाबल्या गेल्यामुळे खूप त्रास होतोय आणि 2 महिन्यापासून त्रास होतोय. तर कुठल्या हॉस्पिटलने त्याला आपल्या ESI अंतर्गत प्रतिसाद दिला नाहीये. तर काल जसं आम्हाला कळालं तर आज आम्ही त्याला ESI हॉस्पिटलला बोलवून अप्रुव्हल घेतलं आणि त्याला आत्ता राव हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन करून दिलं आम्ही. तर आता ह्याच्या पुढचे उपचार मोफत आणि एकदम म्हणजे SST मध्ये बसल असे उपचार त्याला मिळणार आहेत इथं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आणि आज जे काही मी ग्रुपला मेसेज टाकला होता, म्हणजे संघटना या कामाच्या बाबतीत हॉस्पिटलच्या हलगर्जीपणा करत नाही. जे आम्ही बोलतो तेच आम्ही करतो आणि दाखवतो आम्ही की आम्ही का दाखवतो. काय संघटनासारखं काम आम्ही नुसतं बोलण्यापुरतं करत नाही. तर हॉस्पिटलच्या बाबतीत संघटना कुठलीही कॉम्प्रोमाइज करत नाही आहे. तर मनोजला आज ॲडमिट करण्यात आलेलं आहे. अशाच जर कुणाला अडचणी असतील तर त्यांनी संघटनेशी संपर्क साधा. महत्त्वाचं, जी काय अफवा पसरवली जात आहे आता सध्या पुणे शहरामध्ये की आपले ESI कार्ड बंद झालेत, तर ESI कार्ड सध्या तरी आपले मार्च महिन्यापर्यंत तरी चालू आहेत. तर कुणाला काय अडचणी असेल तर तुम्ही उपचार घेऊ शकता, आणि उपचार मिळत नसतील तर तुम्ही संघटनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांशी संपर्क करा किंवा डायरेक्ट माझ्याशी संपर्क करा. तुम्हाला आम्ही उपचार मिळवून देऊ. ह्याच्यामध्ये आपल्या संघटनेचे महासचिव आहेत मनीषभाई शेठ, यांचा एक खूप मोठा वाटा असतो. तसेच आजचं ॲडमिशन जे काय झालंय हे आपले AMO अधिकारी बाळकृष्ण रंगदार साहेब, ह्यांचा पण ह्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. त्यांनीच हे ॲडमिशन ॲक्च्युली करून दिलं. त्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद.